नमस्कार. मी विनायक शिंदे. मी एक शेतकरी आणि अभ्यासक आहे. तर कांदा शेतकऱ्यांना यावर्षी परवडेल ह्या पद्धतीचा कांद्याला भाव अजिबात मिळालेला नाही आहे. आणि आंदोलनं करून, रस्ते अडवून वेळ निघून जाते आणि जो तोटा व्हायचा तो होऊन जातो. मग भाव पडण्याच्या अगोदरच जर उपाययोजना असेल तर तोटा होणार नाही आहे. आणि शेतकऱ्याला कोणत्या भावात कांदा परवडतो, कोणत्या भावात परवडत नाही हे फक्त त्यालाच माहीत असतं. आणि अ, मी पण शेतकरी आहे. तर मी एक सखोल अभ्यास 8-10 वर्षापासून सखोल अभ्यास करून मी या निर्णयापर्यंत पोहोचलोय, की शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव देता येतोय, तर त्याची जबाबदारी सर्वस्वी मी घ्यायला तयार आहे. सरकारसोबत चर्चा करून मी पूर्ण जबाबदारी घेतोय, की शेतकऱ्यांना कांद्याला असा-असा भाव देता येईल. शेतकऱ्याचं उत्पादन आणि उत्पन्न, तर उत्पादन म्हणजे काय, की कांद्याचा माल किती निघाला आणि उत्पन्न म्हणजे काय, की तो माल विकल्यावरती त्याच्याकडे पैसे किती आले, हे त्याचं उत्पन्न झालं. तर शेतकऱ्याचं उत्पन्न कमीत कमी 2 ते 3 पट होईल, या पद्धतीचं मी नियोजन बनवलं आहे. तर रांगड्या कांद्याला सरासरी ₹2500. त्यानंतर उन्हाळ कांदा, त्याला आपण रब्बी कांदा म्हणतो, तर त्याला सरासरी ₹2700 आणि पोळ कांदा जो लालच असतो त्याला सरासरी ₹3500. म्हणजे याच्यात थोडं मागपुढे होऊ शकतं. तर असा भाव शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळेल याची 100% जबाबदारी मी घेतोय. त्या पद्धतीचं नियोजन राबवता येऊ शकतं. पण एक गोष्ट आहे, की याच्यासाठी मला सरकारची मदत लागेल. तर सरकारने मला पाहिजे ती मदत करावी. मला सरकारच्या तिजोरीतून मदत मिळावी याची अजिबात अपेक्षा नाही. कारण मी बनवलेलं नियोजन तिजोरीतून पैसे वापरण्याचं नियोजन बिलकुल नाही आहे. उलट सरकारला संकटात टाकण्याचं नियोजन नाही आहे, तर सरकारला आर्थिकदृष्ट्या भक्कम बनवण्याचं नियोजन आहे. तर मी ज्या पद्धतीनं भाव सांगितला या पद्धतीने भाव देता येईल. तर अनेक जणांना असं वाटू शकतं, की कांद्याचा जो भाव आहे तो मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असतो. उत्पादन जास्त झालं तर भाव कसा मिळेल? त्याच्यानंतर निर्यात बंद राहिली तर मग भाव कसा मिळेल? तर आणि अतिवृष्टी झाली किंवा नैसर्गिक आपत्त्या आल्या तर त्याच्यामध्ये भाव स्थिर कसा राहील? तर सगळ्या प्रकारच्या संकटाचा विचार केलेला आहे आणि सगळ्या संकटांमधून मार्ग काढत मी जो भाव सांगितला तो भाव कांद्याला देता येतोय. मी दुसऱ्यांना सांगत नाही आहे, कारण त्याची जबाबदारी स्वतः मीच घ्यायला तयार आहे. फक्त हा व्हिडिओ जे पण शेतकरी बघताय त्यांनी काय करा, की इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. त्याच पद्धतीने आपल्या जवळचे परिचयाचे आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, मंत्री साहेब असतील त्यांना फॉरवर्ड करा. कारण लवकरात लवकर यावर निर्णय झाला की प्रश्न हा कायमस्वरूपी सुटू शकतोय. एका महिनाभराच्या आतमध्ये मागे मंत्रालयामध्ये मी एक ईमेल व्यवहार केलेला होता. तर त्याच्यामध्ये मला सहकार आणि पणन मंत्रालयाचे प्रधान सचिव श्री प्रवीणजी दराडे साहेब यांनी मीटिंगसाठी बोलावलं होतं. मीटिंग झाली आणि कांद्याला भाव कसा देता येईल याचं मी माझं नियोजन मांडलं. तर त्याच्यामध्ये त्यांना आशेचा किरण दिसला, की हो यातून पुढे काहीतरी निष्पन्न होऊ शकतंय आणि ते त्याच्यासाठी सकारात्मक आहे. त्यांचे मी खूप आभार मानतो, की त्यांनी याच्यासाठी सकारात्मकता दाखवलेली आहे. कारण एक आहे, मी जो बनवलेला प्लॅन आहे, योजना आहे, तर ती नुसते शेतकऱ्यांच्या बाजूने नाही किंवा नुसते ग्राहकांच्या बाजूने नाही, तर शेतकरी आणि ग्राहक दोघांचंही हित त्याच्यामध्ये साधलं जाईल आणि सरकारलाही कोणत्याही प्रकारचं संकट जाणवणार नाही. तर ह्या पद्धतीने नियोजन आहे. तर शेतकऱ्यांना मी पुन्हा एकदा आश्वासित करू शकतो, की मी ज्या पद्धतीने भाव सांगितला तुम्हाला पहिल्यांदा परत एकदा सांगतो, की रांगड्या कांद्यासाठी सरासरी ₹2500, उन्हाळ कांदा म्हणजे जो रब्बी कांदा आहे त्याच्यासाठी सरासरी ₹2700 आणि लाल कांदा, पोळ कांदा त्याच्यासाठी सरासरी ₹3500 ह्या पद्धतीचा सरासरी भाव देता येतोय आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. तर हा जो चॅनल आहे तर हा चॅनल आपण सबस्क्राईब करा. कारण की आता याच्यापुढे मी या विषयावरती पुढे व्हिडिओ बनवत जाईल आणि हा प्रश्न सुटेपर्यंत थांबणार नाही आहे. प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे, कारण मी पण एक शेतकरी आहे. मी कोणी आमदार नाही, मी खासदार नाही, मी कोणी मंत्री नाही आणि माझा कोणत्याही प्रकारचा राजकीय हेतू नाही. फक्त एवढंच आहे, की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजेत आहे. माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, की मला जर गरज पडली तर कृपया तुमची साथ मला असू द्या. धन्यवाद.